तर बाबांनो, ही माझी सक्की मोठी आत्या. रडा नको गे, रडा नको. हा, आता मी जातोय म्हणून ती रडते. रडू नको गे, ये रडू नको. हा, मी बघते. तू माहिती का काय खाऊ बिऊक घालतं. कोकणामध्ये किती मोठं घर बनलं तरी चूल असतात मग घरात. हा, माका वाटला तिया यो डाळी माका देतोय, आता चहा मध्ये बुडवून खा म्हणून सांगतोय की का. यो पक्षी असा पक्षी, तो पक्षी उडतो आता आकाशात. हा, तर मंडळी, आज मी जात आहे माझ्या सख्या मोठ्या आत्याच्या घरी. सावंतवाडी तालुक्यातील धाकोरा या गावामध्ये तिचं घर आहे. हा धाकोरा जे नाव आहे ना, तिथे 10 खोरी आहेत आणि या 10 खोरी असल्यामुळे त्या गावाला नाव पडलंय धाकोरा. चला आता आपण सरळ जाऊया माझ्या आत्याच्या घरी धाकोऱ्याला. तर मंडळी, हे जे तुम्ही आता ब्रिज बघताय ना, छोटंसं जे बांधलेलं आहे, या ब्रिजच्या जागेवर आहे ना, हे जे नारळाची झाडं आहेत ना, हे 4 नारळाची झाडं कापण्यात आली होती आणि 4 त्याचे होंडके आहेत ना, हे इथून ते त्या पलीकडे असे 4 होंडके लावण्यात आले होते खूप अगोदर, जेव्हा मी शाळेत होतो. आणि त्याच्यावरून चालून आम्ही त्या पलीकडे जायचो. ह्या अशा प्रकारे माझ्या ह्या आत्याचं गाव आहे, एकदम निसर्गरम्य. आता सध्या इथे पाऊस पडला आहे. हे पाणी बघता तुम्ही, असं येऊन हे ब्रिजच्या खालून हे इथून हे असं पास होऊन ते त्या पलीकडे जाते. आणि ते सुपारीची झाडं, नारळाची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तो बाबांनो, हे माझ्या आत्याचं घर. आता आपण जाऊया आतमध्ये. काय करतोय गे? काय मी कधीपासून उभं बसतोय, तुझं लक्षात नाही. जेल आहे तू. तर बाबांनो, ही माझी सक्की मोठी आत्या. अगे मी तुला आज भेटू गेलोय, उद्या जातोय. उद्या संध्याकाळी ट्रेन आहे माझी, मुंबईत जातोय. आणि परवा सकाळी मी पोचतलोय, बाबांका घेऊन जातोय. जर अगे तुझ्यासाठी खाऊ आणलंय गे. मग ती हाडते मग भजी आवडीन माझ्यासाठी प्रेमान ती भजी हाडते. अगे तू का हाडलंय खाऊ, ती एकटीच असते हैसर. तर मंडळी, जो टिपिकल प्राचीन काळातल्या कोकणातला जसं घर असतं ना, ते तसं मी तुम्हाला माझ्या आत्याचं किचन वगैरे काय कसं आहे ना, ते मी तुम्हाला आता दाखवतो. चला, हे असं माझ्या आत्याचं घर आहे. इथे चूल इथे पेटल्यामुळे ना ही भिंत थोडी काळी काळी झाली. तर ती सांगते की तुला चहा देते बाबू. मी चुलीवर चहा करते. चहाचा टोप पण अजूनपर्यंत इथे जा बघा. चुडता आहे ती खैसून आणलं छैलेलं हे म्याव. अगे पाऊस पडलो बाहेर किती जोरात. हा, इथे फोन ठेवते किचन मध्ये. हा असा फोन आहे साधा सुद्धा. आणि ती सांगते हय तिसरच माझा फोन असता. काय तर कौलारू घर, कोकण. समोर हे हिरवीगार झाडी. एवढा पाऊस पडलाय, एवढा थंड, आणि त्यात हा मस्त असा झणझणीत कोरा कोरा चहा. एवढं डाळिंब खायचून आणलं. अच्छा, तू नाही, तू माका वाटला तिया यो डाळिंब माका देतोय, आता चहा मध्ये बुडवून खा म्हणून सांगतोय की का. अच्छा, तू जो फोन आता ह्या लोट्यावर जर असलो इथे तरच तुका फोन येतो आणि ती फोन करू शकतोय. यो पक्षी असा पक्षी, तो पक्षी उडतो आता आकाशात. हा, आणि आकाशात उडल्यानंतर तुझं घर आहे ना, समोरून तुका दिसताला कसा आता. ठीक आहे, त्या पक्षीने उडवतोय आणि पक्षी घेऊ पुढे कॅमेरो आहे बघ. हा, यो कॅमेरो असा. ठीक आहे. कोकणचे व्हिडिओज किंवा फोटोज कोकणच्या कोणत्याही गावात काढले तरी त्याविषयी काय बोलावं हे सुचणं फार कठीणच.
कोकण म्हणजे स्वर्ग, हिरवळ किंवा देवाने दिलेली देण हे शब्द सुद्धा आता छोटे वाटू लागलेत. म्हणून आपण फक्त या दृश्यांमध्ये रमून जाऊया. तर हे असे ड्रोन शॉट्स होते. त्या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही बघितलं हा सगळा जंगल तुम्हाला दिसतोय. तर तुम्ही विचार करा, साधारण एक 45-50 वर्षापूर्वी माझी आत्या जेव्हा इथे राहायला आली तेव्हा सायकलची पण सोय नव्हती. आणि हे कौलारू घर आहे माझ्या आत्याचं. हे बघा, इथे मोबाईलचा नेटवर्कही येत नाही. मोबाईलचा नेटवर्क येण्यासाठी मोबाईल जो असतो तो आपल्याला इथे असा लोट्यावर ठेवावा लागतो. आणि हे आहे पूर्ण माझ्या आत्याचं घर. आणि हा जो मोठा हॉल आहे हे बघा, अजूनपर्यंत माझी आत्या ना इकडे शेण सारवते. इथे अजूनपर्यंत शेण सारवते. होय, मागे ते शेण सारायचंय मा शेण तुका गावता कडेसून हाडतं असता मा. हां, आणि हे असं हे बघा जुन्या पद्धतीचं घर आहे अजूनपर्यंत. त्याला हळूहळू डेव्हलप करायचं. ही जी जागा आहे ती आपली गजाननाची आहे. जेव्हा गणपती येतो तेव्हा टी व्ही उचलून दुसऱ्या खोलीमध्ये ठेवला जातो आणि इथे गणपती बसतो. आणि सगळे भजनकारी मंडळ जे असतात ते हे इथे बसतात. कोकणामध्ये किती मोठं घर बांधलं तरी चूल असतात मग घरात. हां, मी मगाशी बोललो होतो की आत्या एकटी राहते, तर आत्या एकटी नाही राहत. ही सवंगड आहे तिच्यासोबत. हे बघा, खूप मस्त. तू माहिती का काय खाऊ बिऊ घालतं खाता तो बोको आगे मांजरा बोकोआ. तर ही होती अशी आजची व्हिडिओ. हे माझं आत्याचं घर, हे ड्रोन शॉट्स, हे निसर्ग, हा पावसाळा, हे कसं वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आता मी कोकणामधून विश्रांती घेतोय कारण 2 दिवसानंतर आहे माझी ट्रेन. मी चाललोय मुंबईला. परत मी येणार गणपतीला. माझी आत्या मला सांगते की राहा 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 राहा. ती आता थोडी नर्वस झाली आहे. जाऊ मागे, जाऊ मागे, सांभाळून राहा. हा, रडा नको गे, रडा नको. हा चल, आता येतलंय की मी फोन करते तुका. फोन आडत ठेव फक्त. हा, बाबांका बघतोय मी. हा, सांभाळून राह तू. आता मी जातोय म्हणून ती रडते. रडू नको गे, ये रडू नको. हा, मी बघतोय. हा, बाबांका बघतोय मी. रडू नको. वगे ते जीवाच्या आकांक्षानं भेटू घेऊ नको. जमलात तरी नाही तर मी तुका फोन करतोय. नको, चल जा, चल.